श्री शिवलीलामृत अध्याय 5वा। श्री शिवलीलामृत अध्याय 5वा सार। पुढे सुतांनी प्रदोष व्रताची महती सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, पूर्व काळी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत असता एक वेळ शालव देशाच्या राजाने त्यावर स्वारी करून युद्धात त्याला ठार केले व सर्व राज्य घेतले। ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला कळताच तिने अरण्यात पलायन केले। तिने त्या अरण्यात एका मुलाला जन्म दिला। तहानेने व्याकुळ झाल्यामुळे मुलाला तेथेच ठेवून एका सरोवरापाशी पाणी पित असता एका मगरीने तिला ठार केले। त्याच रस्त्याने उमा नामक विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या मुलाकडे गेले। ते रडत असलेले पाहून त्याला जवळ घेतले। इकडे तिकडे पाहू लागली, याचे आई बाप कोण दिसतात का? पण कोणी दिसेना। तेवढ्यात यतिवेशात भगवान शंकर येऊन हा मुलगा राजपुत्र व यक्षिण असून याचा तू सांभाळ केल्यास तुझा भाग्योदय होईल असे बोलून ते गुप्त झाले। पुढे ती आपल्या पुत्रासह ह्या राजपुत्राला घेऊन निघाली। तिने आपल्या पुत्राचे नाव सुचिव्रत व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले। फिरता फिरता ती एक चक्रनगरी आली। तेथे शिवालयामध्ये शांडिल्य ऋषीच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चालू होता। ही तेथे गेली। धर्मगुप्ताकडे पाहून ऋषी म्हणाले, हा राजपुत्र असून भिक्षा मागत आहे। हे ऐकून तिने मुनीचे पाय धरले व त्याचे विषयी वृत्तांत विचारला। ऋषी म्हणाले, हा विदर्भ देशीचा राजा सत्यरथ त्याचा पिता आहे। तो शिवपूजा टाकून युद्धास गेला। परत पूजा न करता भोजन केले म्हणून अल्पायुषी झाला। याच्या आईने सवतीला मारले म्हणून मगरीने तिचा बदला घेऊन ठार केले आणि धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणून तो आई वडिलाला जन्मताच पारखा झाला। आपल्या पुत्राविषयी विचारले असता ते म्हणाले, या सुचिव्रताने पूर्वी अन्यायाने धनसंपत्ती मिळविली म्हणून तो आता दरिद्री झाला। हे ऐकून उमा आपल्या पुत्रासह ती शरण गेली। ऋषींनी शिवमंत्राचा उपदेश देऊन प्रदोष व्रत येथेच राहून करा। पुढे ते शिव उपासना व प्रदोष व्रत करू लागले। एके दिवशी नदीकाठी सुवर्ण मोहरांनी भरलेला घडा सापडला। त्यांची वृद्धी झाली। दोघे वनविहार करीत असता आपल्या सख्यासह गंधर्व राजाची कन्या अंशुमती भेटली। धर्मगुप्ताचे सौंदर्य पाहून अंशुमती भाळली व हाही तिचे स्वरूप पाहून आकर्षित झाला। दोघांनी एकांत बोलणी केली। पुढे अंशुमतीच्या पित्याने त्यांचे मोठ्या थाटामाटात लग्न करून धन संपत्ती सैन्य दिले। त्याच जोरावर शाळव राजाला मारून पित्याचे राज्य परत मिळविले व पुष्कळ वर्षे राज्य करून सूरज नामक पुत्राला राज्यभार थोपून तो पत्नीसह कैलासाला गेला। श्री शिवलीलामृत अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। सदाशिव अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी। जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी बहुता जीवा। बहुत प्रायश्चितांचे निर्धार शास्त्रवक्ते करीती विचार। परी जे शिवनामे शुद्ध साचार। कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत। त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत। सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन। संतती संपत्ती दिव्य ज्ञान। पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे। प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता। दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासांत। एक संवत्सरे होय ज्ञान। द्वादश वर्षी महद्भाग्य पूर्ण।
हे जो असत्य मानिल व्यासवचन, त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जाण, सूत सांगे शौनकादिका. विदर्भ देशीचा भुभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदी जन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत, परी शिवभजनी नाही रत. त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ, बळे आला चालुनिया. आणिक ज्याचे आप्त, शोणीपाळ साह्य झाले बहुत. 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले, हा एकला ते बहुत. समरभूमीसी सत्यरथ, धारा तीर्थी पावला मृत्यू. धारा तीर्थी पावला मृत्यू. शत्रू नगरात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस. पूर्ण झाले 9 मास, एकलीच पायी पळता वनवास. थोर अनर्थ ओढवला, परम सुकुमार लावण्य हिरणी. सुकुमार लावण्य हिरणी. कंटक सराटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी. उठोनी पाहे मागे पुढे, शत्रू धरतीतील अकस्मात. म्हणून पुढती उठोनी पळत, किंवा ते विद्युल्लता फिरत. अवनीवरी वाटत असे, वस्त्रे अलंकार मंडित. हिऱ्यानेसे दंत झळकत, जिचा मुखेंदू देखता रतिकांत. तन्मय होऊनी नृत्य करी, पहा कर्माची गती गहन. जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण. हे ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती. जेवी नैषधरायाची दमयंती, की भिल्ली रूपे हेमवती. दुस्तरवनी तैसी हिंडे, कर्म नदीच्या प्रवाही जाण. पडली तीस काढील कोण, असो एका वृक्षाखाली येऊन. परम व्याकुळ पडी येली, शतांची शते दासी ओळंगतती. सदैव जिये पासी, इंदुमती नाम ते जियेसी. भूमीवरी लोळत, चहूंकडे पाहे दीनवदनी. जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी, तो प्रसूत झाली तेच क्षणी. दिव्यपुत्र जन्मला, तृषेने तळमळी अत्यंत. कोण उदक देईल तेथ, बाळ टाकुनी उठत बैसत. गेली एका सरोवरा, उदकात प्रवेशली तेच क्षणी. अंजुळी भरोनी घेतले पाणी, तव ग्राहे नेली ओढोनी. विदारुनी भक्षिली, घोर कर्माचे विंदान. वनी एकला रडे राजनंदन, तव उमा नामक विप्रपत्नी जाण. विगत धवा पातली, माता पिता बंधू पाही. तिये लागी कोणी नाही, 1 वर्षाचा पुत्र तीसही. कडिये घेऊनी आली तेथे, तो नाही केले नालच्छेदन. ऐसे बाळ उमा देखो न, म्हणे आहा रे ऐसे पुत्ररत्न. कोणी टाकिले दुस्तरवनी, म्हणे कोण जाती कोण वर्ण. मी कैसे नेऊ उचलून, जावे जरी टाकून. वृक व्याघ्र भक्षितील की, स्तनी दाटुनी फुटला पान्हा. नेत्री ढाळीत अश्रू जीवना, बाळ पुढे घेऊनी ते ललना. मुख कमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेल्हाळ. म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळू पयफेन धवल. यती रूप धरुनी पातला, उमे लागी म्हणे त्रिपुरारी. बाळ नेई संशयन धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी. क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणासी न सांगे हे मात. समान पाळी दोघे सुत, भणंगासी परीस होय प्राप्त. तैसे तुझ झाले
अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊनी पडत, की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते. ऐसे बोलूनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी. देश ग्रामांतरी हिंडत, ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत. ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले अकस्मात. आज द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीती विधियुक्त, तो उमा आली शिवारात. क्षण एक पूजा विलौकित, तो शांडिल्य ऋषी बोलिला, आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दिन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन, उमा वचन ऐकती जाहली. ऋषीचे चरण उमा धरीत, म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत. त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नृप जाण, प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेढिले. शत्रूंची गजबज ऐकून, उठिला तैसीच पूजा सांडून. तव प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरोनी आणिले. त्याचा शिरच्छेद करून, पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे, तैसाच जाऊनी करी भोजन, नाही स्मरण विषयांधा. त्याकरिता या जन्मी जाण, सत्यरथ अल्पायुषी होऊन. अल्पवयात गेला मरून, म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेने सवत मारिली, ती जळी विवशी झाली. पूर्व वैरे ओढूनी नेली, क्रोधे भक्षिली विदारुनी. हा राजपुत्र धर्मगुप्त, याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडी येला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदुमौळी. पूजन सांडूनी कदा काळी, सर्वाथाही न उठावे. भवानीस बैसवुनी कैलासनाथ. प्रदोष काळी पुढे नृत्य करी, वाग्देवी वीणा वाजवित. वेणू पुरुहूत वाजवितसे, अंबुज संभव ताल सावरी. भार्गवी गातसे मधुर स्वरी, मृदंग वाजवी मधु कैट भारी. नृत्यगती पाहुनिया, यक्षपती शिवप्राण मित्र. हस्त जोडूनी उभा समोर, यक्षगण गंधर्व किन्नर. सुरासुर उभे असती, ऐसा प्रदोष काळीचा महिमा. अगोचर निगमांगमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी कदा. परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ, दुष्ट पतिग्रहे दग्ध हस्त. स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही, घातले ऋषीचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी. प्रदोष व्रत उपदेशिले, पक्ष प्रदोष शनी प्रदोष. महिमा वर्णिला अतिविशेष, निराहार असावे त्रयोदशीस. दिवसा सत्कर्म आचरावे, 3 घटिका झाली या रजनी. प्रदोष पूजा आरंभावी, प्रीती करुनी. गोमये भूमी सारवुनी. दिव्य मंडप उभारिजे, चित्र विचित्र वितान. कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून, मंडप कीजे शोभायमान. रंगमाळा नाना परी, शुभ वस्त्रे नेसावे. आपण शुभ्र गंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून, पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुनी देखा, अंतर्भार्य न्यास मातृका.
दक्षिण भागी पूजावे. मुरांतका सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन. अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण अष्ट दिक्पाळ पूजन. सप्तावर्णी शिवपूजा यथा सांग शिवध्यान. मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पण. करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ. जय जय कोटी चंद्र सुशीतळ. सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री. 4 महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती. पै शिवपूजा न द्यावी सर्वथा. न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्म हत्यांचे पाप माथा. होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर. शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर. सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र सुचिव्रत. एकला नदी तीरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात दिव्य घट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखून. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण. ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी. अर्धद्रव्य विभाग घेई. येरू म्हणे सहसाही. विभाग न घेई अग्रजा. या अवनीतील धन अमुचेच आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहार लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरून परमसुंदर लावण्य खाणी. सुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागोनी. परदारा नयनी न पहाव्या. दर्शने हरती चित्त. स्पर्शेन बळवीर्य हरित. कौटिल्य दंभ संयुक्त. महा अनर्थकारिणी. ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण. स्वरूप सुंदर मन्मथाहून. आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊनी पाहात. तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात. गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रवीण नामा गंधर्वपती. त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महेश शास्त्रती. हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमनग जामात. धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त. त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन. असो यावरी अंशुमती पाहे दुरोन. न्याहाळीत राजनंदन. वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधूत रोहिणी रमण. काय आला कलंक धुवोन. तैसे राजपुत्राचे वदन. अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त. राजानुबाहू चापशर मंडित. विशाळ वक्षस्थळ चालत. करी नायक ज्यापरी. ऐसा तो गुणाढ्य. देखुनी त्वरित. अंशुमती सखयांप्रती सांगत. तुम्ही दुजा वनाप्रती जाऊनी. समस्त सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणून त्या ललना. जात्या झाल्या आणि का वना. अंशुमती एकली जाणा. राजपुत्रा खुणावीत. बुरूह पल्लव पसरून. एकांती घातले आसन. वरी वृक्ष डहाळिया भेदून. भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन. राजपुत्र सुहास्य वदन. विशाळ भाळ आकर्ण नयन. आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्ष बाणी. विंधिली ते लावण्य हरिणी. मनोमूर्छना सावरुनी. वर्तमान पुसे तयाते. शृंगार सरोवरा तुझपासी. मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्य शशी. मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद. झेपावती मम नेत्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुद. मम चित्त शिखी नृत्य
करी. कवी गुरुहुन तेज विशाळ, आत्मकंठीची काढिली मुक्ता फळ माळ. कंठी सुदली तत्काळ, चरणी भाळ ठेवीत. म्हणे मी काया वाचा मने करून, तुझी ललना झाले पूर्ण. यावरी धर्मगुप्त वचन, काय बोलता जाहला. मी जनक जननी विरहित, राजभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तव पित्यासी कळता मात, घडे कैचे वनार वर घडे कैसे वरानने. यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येईन या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती, लग्नसिद्धी साधावया. ऐसे बोलूनी ते चातुर्य राशी, वेगे आली पितयापाशी. झाले वर्तमान सांगे त्यासी, तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोन, बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन, त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून. काळ मृत्यू भयापासून, सर्वदा रक्षी देशिक तो. यावरी ते दोघे बंधू येऊन, मातेसी सांगती वर्तमान. येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन, फल देत चालिले. यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनासी. गंधर्व राज सहपरिवारेसी, सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत. छत्रसेना सुखासन त्वरित धाडुनी विली. यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण. काही एक पदार्थ न्यून पडिला नाही तेधवा. स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज, वहिनीस देत गंधर्वराज. लक्ष रथ 10 सहस्त्र गज, तेजपुंज 1 लक्ष वाजी. 1 लक्ष दास दासी, अक्षय कोश रत्नराशी. अक्षय भाते देत शक्तीसी, दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत, एक सेनापती गंधर्व बळवंत. उमा 2 पुत्रांसमवेत, मान देवोनी बोळविली. सुखासनारूढ अंशुमती, पती सवे चालिली शीघ्रगती. कनकवेत्र पाणी पुढे धावती, वाहना सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर, चतुरंग चालिला दळभार. येऊनी वेढिले विदर्भ नगर, सत्यरथ पितयाचे. नगर दुर्गावरुनी अपार, उल्हाट यंत्रांचा होत भडीमार. परी गंधर्वांचे बळ फार, घेतले नगर क्षणार्धे. जेणे पूर्वी पिता मारिला जाण, त्याचे नाम दुर्मर्शन. तो जिताची धरुनी जाण, आपला करुनी सोडिला. देशोदेशीचे प्रजाजन, धावती करभार घेऊन. उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ जाहला. माता उमा बंधू शुचिव्रत, त्या समवेत राज्य करीत. 10 सहस्त्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जलशोष अवर्षण, अधिव्याधी वैधव्य मरण. दुःख शोक कलह विघ्न, राज्यातुनी पळाली. प्रजा भूदेव दायाद, देती रायासी आशीर्वाद. कोणासही नाही खेद, सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत, धर्मगुप्त राज्य करीत. यव राज्य शुचिव्रताते देत, पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्त्र वर्षे राज्य करून, सुदत्त पुत्रासी राज्य देऊन. चिंतिता मनी उमाधव चरण, दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पावोनी, नृपती माता बंधू समवेत अंशुमती. शिव विमानी बैसती, करीती स्तुती शिवाची. कैलास पदासी जाऊन, जगदात्मा शिव विलोकुन. जय जयकार करून, लाटांगणे घालिती.
दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुनी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन. तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय. तेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय. ऋण जा निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत. जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य. सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखित. सदा हिंडे उमाकांत अति शिवपद प्राप्त तया. हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरस पद्य रचना फळे आली पाठास. कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा. दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. पंचमाध्याय गोढा. श्रीरस्तु. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.